हर हर महादेव मित्रांनो, फायनली आपण मदुराईला पोचलोय आणि या भागामध्ये आपण दर्शन घेणार आहोत रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचं। तर आपण 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत होतो, त्यामधील 11 ज्योतिर्लिंग दर्शन आपली पूर्ण झालेली आहेत आणि आता हे 12वं ज्योतिर्लिंग आहे तर ज्याचं आपण दर्शन घेणार आहोत। तर रामेश्वरमला कोणत्या प्रकारे यावं लागतं, दर्शन कोणत्या प्रकारे आहे, बसेस ट्रेनची काय व्यवस्था आहे, तर या सर्व माहितीसाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा। आपण आता मदुराई स्टेशनला आहोत। मागच्या भागात आपण कणकवली ते मदुराई असा प्रवास केलेला। तर सर्वेश आणि मंगेश या ठिकाणी आहेत आणि आपण आता वाट बघतोय ट्रेनची। रामेश्वरमला जाण्यासाठी मदुराईवरून तुम्हाला बसेसचे ऑप्शन आहेत। तर बसचे फेअर आम्ही व्हिडिओमध्ये चेक केलेले, तर 150 रुपये ते 200-250 रुपयापर्यंत आहेत। यासाठी तुम्हाला मदुराईवरून MGR बस स्टँडला जावं लागतं। आमचा पण प्लॅन तोच होता, पण आमची ट्रेन अर्धा तास लेट झाली, त्यामुळे आता 6:50ची एक पॅसेंजर ट्रेन आहे जी आपल्याला रामनाथपुरम या ठिकाणपर्यंत सोडणार आहे आणि तिकडून पुढे मग मंडपम आणि नंतर रामेश्वरम असा आपला प्रवास असणार आहे। तर त्याचं तिकीट एक साधारण आपल्याला 25 रुपये पडलं आहे पॅसेंजरचं इथून रामनाथपुरमपर्यंत, कारण मंडपम आणि रामेश्वरम या ठिकाणी ट्रेन जात नाही आहेत, कारण पंबन ब्रिजचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ट्रेन बंद आहे। तर बसने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला डायरेक्ट रामेश्वरम मंदिरापर्यंत जाता येतं आणि जर ट्रेनने जायचं असेल तर आता आपण रामनाथपुरमपर्यंत जाणार आणि तिकडून मग बस किंवा शेअर ऑटो शेअर टॅक्सी काय मिळेल त्याने पुढे आपण जाणार। तर तो प्रवास तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपली ट्रेन लागलेली आहे मदुराई टू रामेश्वरम। चला पटकन बसाया, इकडे घुसा आहे ना, चल 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 चल। 06651 तर रामेश्वरम एक्सप्रेस असा आपली मदुराई टू रामेश्वरम। तर ही जातेली या रामनाथपुरम तक पर्यंत। आपल्याला आता जागा मिळाली आहे, गर्दी नाही, सीट बाय सीट असत सगळे। तर पुढचा आता प्रवास बघूया कसं होता तो, आणि जवळपास 9 वाजेपर्यंत आपल्या रामनाथपुरमला सोडित आणि तिकडून परत आपल्याला 1.5 तास पुढे जावं लागतं। मदुराई टू रामेश्वरम आपल्याला सकाळी 6:50ची एक ट्रेन असं, त्याच्यानंतर 12:30ची 6:10ची असे 3 ट्रेन असतात आणि एक हे डेलीचे ट्रेन चालतात। तर या ट्रेनने तुम्ही प्रवास करू शकता। तर आपण आता ज्या ट्रेनने चाललो तर ती सेम असा, आणि आता सध्या पंबन ब्रिजचं काम सुरू असल्यामुळे रामनाथपुरमपर्यंतच हे ट्रेन चालतात। इकडून आपण 6:50 वाजता निघणार होतो, तर लेट झालो। आपला रामनाथपुरमचा टाईम असा 8:51 म्हणजे 9 9:30पर्यंत आपण या ठिकाणी पोचू। जवळपास 100 किलोमीटर डिस्टन्स असा। 6:50ची वेळ होती, 7:10 आपली ट्रेन आता इथून निघाली आहे रामनाथपुरमसाठी। चला पुढे आता जवळपास 107 किलोमीटर आपला प्रवास असतो। टोटल 2 तास लागणार आहेत आपल्या या प्रवासासाठी। आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून ही ट्रेन निघता। ॲपवर दाखवत होते प्लॅटफॉर्म नंबर 4वर, पण आज सुटली या 2 वरून। तर तुम्ही ज्या ट्रेनने जात असाल तर चेक करा की कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे, तरच नंतर बोर्ड करा, कारण इकडे भाषेचं खूप इश्यू येतात। Manga smile. मंडपमपर्यंत चालू होती ट्रेन, पण सध्या आता रामनाथपुरमपर्यंत जातात। तर इकडे आपण आता उतरतो। रामनाथपुरमला उतरलो आपण, आता इकडून क्रॉस करूया। अरे इकडे यात नाही, ब्रिजच नाही वाटतं रे, काय चल आहे त्यांना कल्टीमा पोलीसवाले असत होय, दांडका उतरले। इकडनं तर बघूया आपल्या एक बस
किंवा शेअर टॅक्सी वगैरे काय मिळतात. 9:15 वाजता पोचलो. 9चा टाईम होतो, 15 मिनटं लेट. निघतानाच 20 मिनटं लेट झालेली, तरी पण या ठिकाणी 15 मिनटं कवर झाली. आता बघूया इकडून आपल्या टॅक्सी किंवा बस वगैरे काय भेटतात, तर त्याचा फेअर किती येतो. तिथपर्यंत आपल्याला आता 25 रुपये लागले. पुढचं बघूया. रेल्वे स्टेशनच्या समोरच इकडे बस स्टॉप असा, आणि सेम आम्ही आता नाव चेक करूसाठी इकडे गुगल मॅपला ट्रान्सलेटर टाकलेला. आता हो पॉईंट बसचं शोधायचो, नक्की खायची बस आहे. चला चल तू. लगेच बस मिळाली, बाहेर येलो आणि आम्ही फॉन्ट शोधत होतो, पण कोणा इकडे पण विचारलो, आम्ही चौकशी केलं, लगेच सांगितलेली बस. आणि ते पण कंडक्टर पण होते, ते पण म्हणजे हाक देत होते रामेश्वरम. लगेच बस मिळाली, सीट पण मिळाले व्यवस्थित. मंग्याक ती सीट मिळाली आहे, माका ही सीट मिळाली, कारण लेफ्ट बाजून पंबन ब्रिज आपल्याला चांगलं बघूक मिळतो, पण मी यासाठी बसलो. चला आपली बस आता इथून निघता 9:30 झाल्यात आणि आपण आता इकडून निघतो रामेश्वरमसाठी. 45 रुपये तिकीट असा रामनाथपुरम ते रामेश्वरम. आणि आपली बस पण आता निघाली आहे इकडून रामनाथपुरमवरून. आणि इकडून आता जवळपास 50 किलोमीटर अंतर आणि 1.5 तास मॅपवर दाखवता. तर आता बघूया आपण किती वाजता पोचतो होते. बरोबर 9:30 वाजता आपण निघालो. रामेश्वरम 49 किलोमीटर. NH 49 वरून आपण जातलो. अजून आता त्या रोडला जॉईन नाही झालो, यो इंटरनलच रोड असा. मंडपम कॅम्प रेल्वे स्टेशन. तर इकडे इलेक्ट्रिफिकेशन नाही आहे, त्याच्यामुळे सध्या आता मला वाटतं गाडी ते रामनाथपुरमपर्यंत चालतात, नाहीतर मंडपमपर्यंत या लास्ट स्टॉपपर्यंत येत होती गाडी. तर आता जी आपल्या सकाळची तिथे काय इलेक्ट्रिक इंजिन नव्हता, डिझेल लोको नव्हता, तर आपण इकडे इलो असतो. मगाशी मंडपम कॅम्प रेल्वे स्टेशन होतं आणि या इकडे मंडपम स्टेशन. तर डिझेल लोकोवाले जे ट्रेन असतात तर ती या ठिकाणी येतात. इकडे एक ट्रेन लागलेली असा, एकाच दुसरे एक्सप्रेस पण येतात वाटतं या ठिकाणी मंडपमपर्यंत. तर ह्यो आता नवीन ब्रिज असा, ह्यो व्हर्टिकली लिफ्ट होणारा. अगोदर असो ओपनवालो होतो, ओपन गेट टाईपमध्ये. तर ह्यो असा ह्यो आता ज्यावेळी जहाज वगैरे असतील जाऊची, तर त्यावेळी ह्यो व्हर्टिकली लिफ्ट होतलो. अरे एक नंबर पंबन ब्रिज. तर वरळी सिलिंग ओपन होच्या आधी ह्यो 1 नंबरला होतो समुद्रावर. 1 किलोमीटर लांबीचा पूर्ण ब्रिज असा ह्यो. आणि ज्यावेळी वर्ली सिलिंगचा इनॉग्रेशन झाला तर ह्यो सेकंड लार्जेस्ट झालो. इकडे असं मफट्टा बस स्टँड, गव्हर्नमेंट बस स्टँड. ओके चला उतरूया. या बसने आपण इलो बस स्टँडकडे. मंदिराच्या पाठीमागे असा 2.5 किलोमीटरवर. तर आता इकडे रूम बघतो आम्ही. आपल्याकडे 2 ऑप्शन असतात, एक मंदिराच्या आसपास रूम आणि एक इकडे रूम. बघूया. आपल्याला रिक्षा मिळाल्या 20 रुपये मंदिर. भारी ना सर्व रिक्षा एकदम सॉलिड असा, काहीतरी मर्सिडीजमध्ये बसल्यासारख्या वाटतं. इकडे समोर असा मंदिर आणि आपण थोडेसे पाठीमागे उतरलो. इकडे आता रूम बघूया तिथे मिळतं. ते आपल्या संध्याकाळी 6 वाजता निघायचा असा, त्या हिशोबाने आपण फक्त फ्रेश होसाठी रूम बघतलो, पण शक्यतो आपल्या 1 नाईटसाठीच मिळत. बघूया चला. मंदिराच्या समोरच आपल्याला या ठिकाणी हॉटेल धनलक्ष्मी ग्रँड AC रूम्स आहेत. तर या ठिकाणी आपण रूम बघितले. AC रूम 1700 रुपये आहेत आणि नॉन AC मिळत नाही, डबल बेड आणि 3 बेड. तर या ठिकाणी हे दादा आहेत, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता, तुम्हाला रूम्स वगैरे सर्व मिळून जातील. तर आपण डबल बेड रूम घेतला आहे आणि आपण संध्याकाळी 6 वाजता निघणार आहोत. उद्या सकाळसाठी चेकअप असेल तर तुम्हाला एक साधारण 1800 ते 2000 पर्यंत होऊ शकतो रेट. आता फ्रेश होऊन आम्ही निघालो मंदिरामध्ये.
तर मंदिरामध्ये आपण पहिल्यांदा जातो अग्नितीर्थ आणि त्याच्यानंतर मग 22 कुंडाचं स्नान. तर पुढे पुढे जसं जाईल तसे तसे तुमका सध्याचे काय नियम्स वगैरे असतात, काय काय गोष्टी असतात ते मी तुमका सांगते. दर्शनाची प्रोसिजर कोणत्या प्रकारे असतात ती. आमच्या हॉटेलपासून वॉकिंग डिस्टन्सवरच मंदिर असा. आपल्या मंदिराचं फ्रंट गेट दिसता हे बघा. 4 एकूण गेट असतात. तर पहिल्यांदा आपण आधी अग्नितीर्थावर जातो. ह्यो मंदिराचं पश्चिम गेट असा, इकडून पण एंट्री होता. आता आपण बघूया आधी अग्नितीर्थ खय. आता पश्चिम दरवाजाकडून आपण लेफ्ट घेतलो की अग्नितीर्थम जाण्यासाठी रस्तो आता. ईस्ट टॉवर तर इकडे असा ईस्ट टॉवर, इकडून पण एंट्री करू शकतात, VIP एंट्री वगैरे या साईडने. आणि आपण चाललो ईस्ट गेटच्या समोर अग्नितीर्थमकडे. आपण आता येलो अग्नितीर्थमकडे. तर इकडे आपण आता तीर्थस्नान करतलो आणि मग त्याच्यानंतर 22 कुंडांमध्ये स्नान करू. मोस्टली तुम्ही समुद्रात बघितलं असणार, समुद्राच्या ठिकाणी तर आपल्या एक लाटा दिसतात, पण अग्नितीर्थमच्या इकडे लाटा तुमका बघा अजिबात दिसणार नाही. शांत एकदम पूर्ण पाणी असा. तर सर्वेशाने आता पहिले उतरलेत तीर्थस्नानासाठी, नंतर मी घुसतले. ओके. दोन झाले, अजून एक मारा. चला ओके येवा. अग्नितीर्थ आणि 22 कुंडामध्ये स्नान केल्यानंतर आता आम्ही चाललो दर्शनात. तर बघूया VIP दर्शन मिळतं काय. 100-200 रुपये रिसीट असतं, पण आता रिसीट मग अशी बंद होते. काय विषय झाला तर तुमका सांगता येईल लगेच. पहिला आधी आम्ही दर्शनाचं बघतो. चला. तीर्थस्नान झाल्यानंतर आपण आता चाललो मंदिरामध्ये दर्शनाक. तर हे मंदिराचं कॉरिडॉर असतं बघा, किती एकदम लांब असा तो आणि खूप भारी. म्हणजे हे सगळे खांब असतात ते एका लाईनीत असतात आणि जवळपास 1200 मीटरचं पूर्ण ह्यो कॉरिडॉर असा. खूप मोठं, म्हणजे आपल्या भारतामधील सगळ्यात मोठा मंदिराचं कॉरिडॉर असा ह्यो. असा कुठल्याही मंदिराचं कॉरिडॉर भारतात नाही. खूप मोठा मंदिर आहे. प्लॅनमध्ये थोडंसं बदल झालं की मंदिर 12:30 वाजता बंद होता आणि त्या 3 वाजता उघडता. ज्यावेळी आम्ही तीर्थस्नानासाठी जात होतो 22 कुंडाचा, तर त्यावेळी पण जी 25 रुपयाची आणि 50 रुपयाची 250 रुपयाची पावती असतात, तर ती आमका काय मिळाली नाही. ते पण काउंटर बंद झालं. त्याच्यामुळे आम्ही 500 रुपये देऊन तिघांचे आमका लगेच एका व्यक्तीने आतमध्ये पूर्ण 22 कुंडातून स्नान करून आणले. आणि त्याच्यानंतर पण आम्ही मंदिराच्या ठिकाणी म्हणजे चेंज करून जात होतो, तर तेव्हा पण मंदिर बंदच आहे. तर असा कळला. त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर 12:30 ते 3 या दरम्यान मंदिर बंद असतात. सगळे VIP पास, त्याच्यानंतर जे स्नान करूचे जे पावती वगैरे असतात ते सगळे हे बंद असतात. पण एक गोष्ट चांगली झाली की 500 रुपये देऊन आमका चांगला पूर्ण म्हणजे प्रत्येक कुंडामध्ये चांगले आंघोळ म्हणजे स्नान करूक भेटला, होय की ना सर्व. त्या एक चांगलं झालं. त्यामुळे आमका ते 500 रुपये गेल्याचं काय आमका हे वाटत नाही. खूप मस्त. नाहीतर 25 रुपयाची पावती घेऊन असं माका म्हणजे रिपोर्ट मिळाला की फक्त असा थोडं थोडं पाणी शिंपडतं. त्याच्यानं मस्त एकदम व्यवस्थित आमचं तीर्थस्नान झालं. खूप बरं वाटला. तर आता आम्ही चाललो धनुषकोटी. या ठिकाणी रामसेतू असा. जर तुम्ही रामेश्वरमला येत असाल तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा मेमोरियल, त्याचसोबत धनुषकोटी, इकडे असा आपलं रामसेतू. तर या ठिकाणी नक्की विजिट करा. याच्यासाठी टाईम ठेवा. तर इकडून आता अर्धा तास लागतं बोलले आहेत. 20 किलोमीटर असा. आणि त्याच्यामध्ये अजून खूप मंदिरं असतात, बिभीषण मंदिर वगैरे आणि अजून काय काय मंदिरं असतात. तर आपण तुम्ही फिरू शकतात. धनुषकोटी एक गाव असतात, आपण फिरू शकता. त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढून यावा. आमका फक्त रामसेतू बघून यायचं असा. तर त्यामुळे आम्ही फक्त ताच बघून येतलो. त्याच्यानंतर मंदिरात दर्शन घेऊन आमका 6 वाजता इथून निघायचं असा परत मदुराई. एक नंबर तुफानी, दोन्ही बाजूक असा समुद्र. आणि आपण चाललो मधल्या रोडने कोंदारमार टेम्पल. तर इथून आता मग वाटतं एक साधारण 7-8 किलोमीटर असा धनुषकोटी. हां सर, या ठिकाणी देखील तुम्ही विजिट करू शकता. ऐसा तो कॅश नाही आहे सर, सब वाउचर बना के भेजा है. मस्तच वाटतं एकदम. तर आपण आता धनुषकोटी गावात असाव.
जा एका सायक्लोनमध्ये पूर्ण हे झालेला, डॅमेज झालेला, डिस्ट्रॉय झालेला. तर आता या ठिकाणी भरपूर सारे दुकानं वगैरे असतात आणि आत्ता फायनली आपण चाललो आहोत लास्ट लँड ऑफ इंडिया. जसे जसे तुम्ही एकदम जवळ येता धनुषकोटीच्या तर समुद्र एकदम आतमध्ये येतं आणि रस्तोच फक्त शिल्लक राहतो. तर दोन्ही बाजूक बघा, या बाजूक बंगालचं उपसागर आणि या राईट साईडला असा तो आपलं अरबी समुद्र, मधून फक्त एवढं रस्तो असा, बाकी दोन्ही बाजून पाणी आहे पूर्ण. आणि इकडे सगळे पर्यटक या ठिकाणी पूर्ण व्ह्यू अनुभवासाठी इलेले असतात, रामसेतू बघू केलेले असतात. आम्ही मुख्य म्हणजे रामसेतू आमका बघूचा, त्याचं दर्शन घेऊचा, त्यासाठी आम्ही इलो. सोबत आपलं इंडियाचं एंड पॉईंट असा, त्याच्यामुळे पण खूप भारी वाटतं इकडे. तर या रिक्षेतून होय नंबर इलो, होय या रिक्षेतून आपण इलो आणि इकडे आता आपण चाललो. गर्दीच गर्दी असा, भरपूर सारे माणसं असतात. तर इकडे गाडी पुढे पाठवत नाही, गाडी वगैरे सगळे तिकडे बॅक साईडलाच पार्क करतात. आणि इकडून आपण आता इलाव धनुषकोटी. वा भारी वाटतं ना वांग्या. तर इकडे असा रामसेतू, सगळीकडे एकदम पूर्ण सगळे पर्यटक असतात. तर त्या बाजूक असा तिकडे आपलं अरबी समुद्र आणि इकडे असा बंगालचं उपसागर आणि ह्या साईडला समोर रामसेतू. तर आता पाण्याखाली असा, त्याच्यामुळे आपल्याला बघूक नाही मिळत. वा मस्तच, खूप भारी वाटतं काय. तर इकडे असा रामसेतू आणि इकडून जवळच श्रीलंका, जवळपास 18 किलोमीटरवर असा. आता पाणी असल्यामुळे आपल्याला रामसेतू बघूक मिळत नाही, पण खूप भारी पॉईंट, एक नंबर. तर इकडे सर्व गिफ्ट शॉपनी पण असत. तर खूप सारे इकडे तुमका शंख वगैरे ते घेऊ येतात. सोबत फ्रूटची वगैरे दुकानं असतात, आईस्क्रीम वगैरे आणि सॅलडची. तर ते पण तुम्ही खाऊ शकतास. काय करूया, आपण इकडे पायनॅपल घेतला. चल बस झालं ना, अजून काय होया, काय नको ना, मला जास्तवाला माका दे. भारी. आपण पुन्हा आता निघालो. गर्दी बघा किती, ती सगळं एकदम पूर्ण साईडने ट्रॅफिक असतात जाम. आणि आमका महाराष्ट्राची माणसं पण मिळाली आणि म्हणजे गाडी पण आपल्याला भरपूर मिळाली. मग एक्सपिरियन्स होतो का, काय एक्सपिरियन्स कसं होतो, चांगलं होतं एक्सपिरियन्स, भारी एक नंबर, सर्व बेस्ट एक्सपिरियन्स ना, भारी. ॲक्च्युली आम्ही ज्योतिर्लिंग दर्शनासाठी येलो, पण हे असा एक स्पेशल ठिकाण होता धनुषकोटी, रामसेतू. तर त्यामुळे इकडे व्हिजिट करणं तर होताच, त्यामुळे ह्यो पण आम्ही एक आमच्या लिस्टमध्ये ॲड करून ठेवलेलो. पण जर तुम्ही रामेश्वरमला येत असाल तर अजून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा एक मेमोरियल असा, त्याका भेट द्यावा. त्यानंतर इकडे धनुषकोटी गाव असा सायक्लॉनमध्ये जा पूर्ण डिस्ट्रॉय झालेला, तर त्याका भेट द्यावा. बिभीषण मंदिर वगैरे अजून खूप सारे डेस्टिनेशन असतात, त्या ठिकाणी देखील भेट द्यावा. इलास तर 2 दिवस या ठिकाणीसाठी ठेवून द्यावा बॅलन्स. म्हणजे जर तुम्ही सकाळी पहिल्या दिवशी पोचला असता, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा दुपारी तुमचे हे सगळे जे प्लेसेस असतात ते सगळे फिरान होऊ शकतात. खूप भारी. तर आता आम्ही पुन्हा चाललो मंदिरामध्ये. आता आपण VIP दर्शनचा आधी पास काढतलो आणि मग त्याच्यानंतर बघूया आपल्या किती वेळ लागतो तो, कारण दर्शनाक नाही म्हटलं तरी 1-1.5 तास लाईन लागतं असं आमका समजला. त्यामुळे आम्ही 100 किंवा 200 रुपयाचं पास काढून डायरेक्ट 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासाचं दर्शन घेऊ असं विचारा. बघूया तर आता मंदिरात गेल्यावरच कळत काय परिस्थिती आहे ती. मगाशी आपण बोलत होतो की आपल्या महाराष्ट्रातली गाडी भरपूर असतात. ते समोर जे ट्रॅक चाललेली आहे फोर्सची क्रुझर MH12 पासिंग, खूप जण इकडे येतात. MH12 पासिंगची पुढे क्रुझर असा
धनुषकोटी. तर इकडे ओल्ड चर्च असा 1964 या ठिकाणी सायक्लोन इलेलो, तर त्याच्यामध्ये हा पूर्ण गाव डॅमेज झालेला. तर इकडे पण तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता. तर इकडे असं हे धनुषकोटीचं म्हणजे जुनं रेल्वे स्टेशन, त्याचे सर्व अवशेष आता आहेत फक्त शिल्लक. म्हणजे खूप मोठं गाव होतं हे, पण 1964च्या वादळामध्ये पूर्ण एकदम काय बोलतो आपण ते का डिस्ट्रॉय नुकसान झालं या पूर्ण गावाचा. आणि एवढं नुकसान झालं की आता पूर्ण असा खंडर बनून असा अवशेष फक्त शिल्लक असत जुने. इकडे आहे अग्नितीर्थम आणि अग्नितीर्थमच्या समोरच या ठिकाणी ईस्ट गेट आहे. तर ईस्ट गेटने तुम्हाला दर्शनासाठीची एंट्री करायची आहे. विशेष दर्शन तुम्ही 100 आणि 200 रुपयात करू शकता, पण गर्दी कमी असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. गर्दी असताना 100-200 रुपयाचं विशेष दर्शन घेतलेलं परवडतं. तर आता बघा, आता आम्ही जस्ट 3:30 वाजता लाईनमधून गेलो, 3:45 वाजता दर्शन करून आलो. त्यामुळे आपल्याला 100-200 रुपयाची फी द्यायची काय गरज नाही आहे. तर पूर्वद्वारच्या समोरच या ठिकाणी सामान रूम पण असा 10 रुपयामध्ये तुम्ही इकडे सामान वगैरे ठेवू शकता. या ठिकाणी फ्री चप्पल स्टँड असा, तर चप्पल वगैरे ठेवू शकतास. चला, हर हर महादेव. तर मित्रांनो, अशा रीतीने 12 ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण झालेला असा माझा. खूप भारी वाटतं, खूप भारी. बाकी काय त्या 4 धाममध्ये येतं, 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले आता या दर्शनाबरोबर. खूप भारी, म्हणजे एकदम एक्सपिरियन्स असो ना. जवळपास 1.5 वर्ष लागला पूर्ण करू, कारण मध्ये 6 महिने साईटच्या कामामुळे मी यात्रा थोडी होल्डवर ठेवलेलं आहे. प्रणय आणि मी, आणि प्रणयचो जॉब स्विच केल्यामुळे त्यामुळे प्रणय योग नाही मिळाला. पण मस्त अनुभव, खूप भारी वाटतं. शेवटचं ह्या पण दर्शन खूप मस्त झाला. म्हणजे आम्ही तर प्लॅन केलं की 100-200 रुपयाची पावती हे करून जी फी भरून दर्शन घ्यायचा, पण गर्दी बघितली तर कमी होते. अगदी आमचे पहिले 2-4च नंबर होते, त्याच्यामुळे लगेच एकदम जसे रेग्युलर आपण चालतो तसा पटापट दर्शन झालं. फक्त 200 रुपयाची जी लाईन आहे ते का तुमका जरा शिवलिंगाच्या जवळ जाऊ गावता. या लाईनमध्ये थोडासा लांबून दर्शन मिळतं, पण दर्शन असा व्यवस्थित मिळतं की तुम्ही अगदी शिवलिंग पूर्ण बघू शकतास. खूप भारी वाटतं, काही प्रॉब्लेम नाही. नक्की रामेश्वरमला यावा, व्हिजिट करा. खूप भारी वातावरण असं. अगदी म्हणजे अग्नितीर्थममध्ये स्नान केला, 22 कुंडामध्ये स्नान केला, दर्शन घेतला, धनुषकोटी, रामसेतू बघितलो. खूप भारी, खूप भारी वाटलं, एक नंबर. तर इकडून आता आम्ही जातलो रूमवर. तिकडनं फ्रेश होऊन मग आपली रात्री 11:30 वाजता मदुराईवरून ट्रेन असतात. तिकडून आपण परत त्रिवेंद्रमला जातलो आणि मग नेत्रावती एक्सप्रेस. तर पुढच्या व्हिडिओत तुमका नेत्रावती एक्सप्रेसची जर्नी बघूक मिळतली या. तर तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा. आता आपण असं हे उत्तर द्वारकडे असं नॉर्थ गेट. तर या ठिकाणाहून आपण 22 कुंडात आंघोळ करून जाऊ शकतो. 25 रुपयाची पावती आहे, पण 12:30 ते 3-3:30च्या दरम्यान बंद असतात. स्कॅम पण लय होतात. एकेकांका जर सिंगल पर्सन पण तुमका भेटतात ते 200, 250, 500 रुपये पण मागतात. त्यामुळे ती काळजी घ्यावा.